राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। जर तुम्ही पण या 22 जिल्ह्यातील शेतकरी असाल किंवा तुम्ही पण या 22 जिल्ह्यांमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता पीक विमा योजनेची रक्कम तुमच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात देखील करण्यात येणार आहे। त्यामुळे काय चिंता काय करू नका। या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। तर चला बघूया कोणते आहेत ते 22 जिल्हे ज्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी दिली जाणार। जर तुम्ही पण या 22 जिल्ह्यांमध्ये राहत असाल किंवा तुमची पण शेती या 22 जिल्ह्यांपैकी कोणत्या तरी एका जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तर चला पाहूया कोणते आहेत ते 22 जिल्हे ज्या 22 जिल्ह्यांमध्ये पीक विमा दिला जाणार आहे व या पहिल्या टप्प्यामध्ये या 22 जिल्ह्यांना तील शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार व बाकीचे उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी राहतील त्या पूर्णपणे शेतकऱ्यांना 25 दिवसाची प्रतीक्षा करावी लागू शकते। मग जर तुमच्या जिल्ह्यांचं नाव या 22 जिल्ह्यांच्या यादीत नसेल तर तुम्हाला रक्कम मिळणार नाही। तसेच या 22 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला रक्कम मिळण्यास सुरुवात होणार आहे। तर चला तुमच्या समोर मांडतो मी त्या 22 जिल्ह्यांची यादी कोणते आहेत ते 22 जिल्हे। त्या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पीक विमा योजनेची रक्कम या ठिकाणी वाटप चालू होणार असून त्यांच्या खात्यावरती आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात देखील होणार आहे। पीक विमा योजनेची रक्कम त्यांच्या खात्यावरती पडणार आहे। तर चला कोणते आहेत ते 22 जिल्हे ज्या 22 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची रक्कम आजपासून पडणार आहे। तर त्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती नक्की टाका। तसेच व्हिडिओला लाईक करून तुमच्या जिल्ह्याचं कमेंटमध्ये नाव नक्की कळवा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात। यामध्ये तुमचा पहिला जिल्हा असणार आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पूर्णपणे पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे। तर तसेच दुसरा जिल्हा कोणता आहे ते पाहूया। दुसरा जिल्हा असणार आहे छत्रपती संभाजीनगर। तसेच तिसरा जिल्हा असणार आहे बीड। धाराशिव जिल्हा तुम्ही जर धाराशिव जिल्ह्यामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी। तसेच पुढचा जिल्हा पाहूया। तुम्ही जर नांदेड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। तसेच पुढचा जिल्हा पाहूया। याच्यानंतर तुमचा समोरचा जिल्हा असणार आहे अहिल्यादेवी नगर। या जिल्ह्यांमध्ये जर राहून तुम्ही शेती करत असाल तर तुमच्या खात्यावरती आजपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे। तर अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।